नमस्कार मित्रांनो, आज सनरायझर हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स हा सामना खेळला जाणार आहे। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे कोणती टीम हा सामना जिंकेल। ड्रीम 11 प्रेडिक्शन। स्मॉल लीगमध्ये आपण आज कोणाला घ्यायचे, ग्रँड लीगमध्ये कोणाला करायचे, कॅप्टन कोण होणार आहे, वाइस कॅप्टन कोण होणार आहे, ड्रॉप कोणाला करायचे, आज कोण चालणार नाही, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर। मित्रांनो, या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती, ड्रीम 11ची मराठी प्रेडिक्शन करत असतो। तर आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा। मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपणास मी फ्री गिव्हअवे ठेवला आहे। तर मी एक प्रश्न विचारणार आहे या व्हिडिओमध्ये, तर त्याचे उत्तर कोणी अचूक देईल, बरोबर देईल, त्याला 100 रुपये फोनपे पेटीएम केले जाईल। तर मित्रांनो, हा सामना हैदराबादच्या ग्राउंडवरती खेळला जाणार आहे। हैदराबादची ग्राउंड बॅटिंग फ्रेंडली आहे, तेथे रन्स खूप होतात। यावर्षी हैदराबादने मुंबई इंडियन्स विरुद्ध 277 धावा त्या ग्राउंडवरती केल्या होत्या। तर ते पिच बॅटिंग फ्रेंडली आहे आणि दुसऱ्या इनिंगमध्ये तेथे बॉलर्स स्पिनर्सला हेल्प मिळते। तर मित्रांनो, असे आहे हैदराबादची पिच। तर मित्रांनो, आता आपण पाहूया कोण प्लेयर आज ट्रम्प कार्ड प्लेयर होणार आहेत, कोणते प्लेयर ट्रम्प कार्ड प्लेयर ठरतील। तर ट्रम्प कार्ड प्लेयर म्हणजे ज्याचे सिलेक्शन पर्सेंटेज 30% कमी आहे असे प्लेयर्स, आणि त्यांना भरपूर लोक आपल्या टीममधून ड्रॉप करतात। परंतु आपल्याला असे 2-3 प्लेयर आपल्या टीममध्ये घेऊन टीम बनवायची आहे ग्रँड लीगची 2 करोड 3 करोड जिंकण्यासाठी। 2 करोड 3 करोड जिंकण्यासाठी थोडी रिस्क आपल्याला घ्यावी लागते। तर असे रिस्की प्लेयर्स आपल्याला 3 ते 4 ट्राय करायचे आहेत। तर कोण आहेत हे सरावतात आपण पाहूया। मयंक अग्रवाल, दीपक हुड्डा, अब्दुल समद, आयुष बदौनी, ॲस्टन टर्नर, ऑलराऊंडरमध्ये शहबाज अहमद, यश सिंग कुलकर्णी, बॉलिंगमध्ये रवि बिश्नोई, मोहसिन खान आणि यश ठाकूर। तर हे ट्रम्प कार्ड प्लेयर आहेत। तर कोणत्या कंडिशनमध्ये कोणाला ट्राय करायचे, आज कोणकोणते ट्रम्प कार्ड प्लेयर आपल्यासाठी चालतील आणि का चालतील याचे कारण मी आपणास सांगतो। रवि बिश्नोई, लखनौ सुपर जायंट्सची सेकंड बॉलिंग असेल त्या केसमध्ये रवि बिश्नोईला आपण ट्राय करा। रवि बिश्नोई चांगला बॉलर आहे, परंतु यावर्षी त्याला जास्त विकेट्स भेटल्या नाहीत। तर लखनौ सुपर जायंट्सच्या सेकंड बॉलिंग असो फर्स्ट बॉलिंग असो, रवि बिश्नोईला आज आपण आपल्या ग्रँड लीगच्या टीममध्ये ट्राय करू शकता। अर्शिन कुलकर्णीला आज आपण आपल्या ग्रँड लीगमध्ये ट्राय करा। ओपन करतो, महाराष्ट्राचा प्लेयर आहे, चांगला प्लेयर आहे। मागील मॅचमध्ये 2 चौकार मारल्याने 9 वर बाद झाला होता आणि पहिल्या मॅचमध्ये 0 वर बाद झाला होता। तर टॅलेंट त्याच्याकडे खूप आहे। ऋतुराज गायकवाड सोबतचा प्लेयर आहे, तर त्याला आज आपण ग्रँड लीगमध्ये ट्राय करा। शहबाज अहमद, तिसरा प्लेयर आपल्यासाठी शहबाज अहमद असणार आहे। शहबाज अहमदला देखील आपण ग्रँड लीगमध्ये ट्राय करा। मोहसिन खान, लखनौची पहिली बॉलिंग असेल त्या केसमध्ये आपण मोहसिन खानला ट्राय करा। मयंक अग्रवाल, 1 डाऊन 2 डाऊनला मेन्शन असेल तर मयंक अग्रवालला आज आपल्या टीममध्ये ट्राय करा। चांगला प्लेयर आहे, परंतु यावर्षी त्याचा फॉर्म चांगला नाही आणि जास्त मॅचेससुद्धा खेळला नाहीत। तर आजच्या मॅचमध्ये मयंक अग्रवाल हैदराबादची प्रथम बॅटिंग असेल त्या केसमध्ये त्याला आपण ट्राय करू शकता। नंतर दीपक हुड्डा 2 डाऊन 1 डाऊनला खेळला येतो, तर चांगला प्लेयर आहे। लखनौकडे विकेट परत जास्त आहेत, तर दीपक हुड्डाला देखील आज आपण आपल्या टीममध्ये ट्राय करू शकता। बाकी ॲस्टन टर्नर, अब्दुल समद, आयुष बदौनी, शशांक एवढे चांगले होणार आहेत। अब्दुल समदला सनरायझर हैदराबादची पहिली बॅटिंग असेल आणि सनरायझर हैदराबादच्या फेवरमध्ये आपण टीम बनवत असाल तर अब्दुल समदला आपण ट्राय करू शकता। तर मित्रांनो, हे आहे प्लेयर। तर आज आपल्यासाठी ट्रम्प कार्ड प्लेयर दीपक हुड्डा, मयंक अग्रवाल, शहबाज अहमद, रवि बिश्नोई आणि अर्शिन कुलकर्णी हे ट्रम्प कार्ड प्लेयर आपल्याला ट्राय करायचे आहेत। तर आपल्या रिस्कवर आपण त्यांना ट्राय करायचे आहे। आपल्याला काय वाटते, आपण सुद्धा टीम बनवायला शिकायला पाहिजे। तर आपल्या रिस्कवर आपण पिच कसे आहे, कोणत्या टीमच्या विरुद्ध मॅच होणार आहेत, कोणती टीम फेवरेट आहे, हे सर्व ॲनालाइज करून आपण टीम बनवायची आहे आणि कोणते ट्रम्प कार्ड प्लेयर चालतील हे याचेसुद्धा आपण ॲनालाइज करायचे आहे आणि परत टीम बनवायची आहे। तर मित्रांनो, आता आपण पाहूया
आज ट्रम्प कार्ड कॅप्टन वाईस कॅप्टन कोण होतील आपल्यासाठी? तर आपला गिव्हअवेचा क्वेश्चन असा आहे, या मॅचमध्ये के एल राहुल किती रन्स करेल हे आपण आज कमेंट सेक्शनमध्ये सांगायचे आहे आणि ज्याचे उत्तर बरोबर येईल त्याला फोनपे 100 रुपये करण्यात येतील. त्यासाठी अटी आहेत. हा व्हिडिओ त्यांनी पूर्ण बघायचा आहे आणि त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि त्यांनी टेलिग्राम चॅनलसुद्धा सबस्क्राईब केला पाहिजे. ह्या अटी आहेत. तर मित्रांनो सर्वजण कॅप्टन आज कोणाला करतील? मार्कस स्टोयनिस, ट्रॅव्हिस हेड, के एल राहुल आणि हेनरी क्लासेन हे सर्वांचे 4 कॅप्टन वाईस कॅप्टन आहेत. आपल्यासाठी थोडा वेगळा कॅप्टन ट्रम्प कार्ड कॅप्टन आज कोण होणार आहे? कृणाल पंड्या. लखनौची पहिली बॅटिंग असेल तर कृणाल पंड्या आणि रवी बिश्नोई आपल्यासाठी आज ट्रम्प कार्ड कॅप्टन ठरतील. आणि सनरायझर हैदराबादची प्रथम बॅटिंग असेल त्या केसमध्ये आपण अभिषेक शर्माला देखील कॅप्टन करू शकता. नवीन उलग लखनौ सुपर जायंट्सची प्रथम बॉलिंग असेल त्या केसमध्ये आपण नवीन उलगला कॅप्टन वाईस कॅप्टन करू शकता. तर मित्रांनो हे झाले ट्रम्प कार्ड कॅप्टन वाईस कॅप्टन. आता आपण पाहूया मित्रांनो स्मॉल लीगची टीम आपणास कशी बनवायची आहे, कोणाला घ्यायची कोणाला ड्रॉप करायची. स्मॉल लीगमध्ये के एल राहुल, हेनरी क्लासेन आणि निकलस पुरन हे 3 विकेटकीपर आपल्यासाठी मस्ट हॅव चॉईस आहेत. बॅटिंगमध्ये ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, दीपक हुड्डाला आपण स्मॉल लीगमध्ये ट्राय करू शकता. ऑलराऊंडमध्ये मार्कस स्टोयनिस, कृणाल पंड्या, मार्को जॉन्सन हैदराबादची प्रथम बॉलिंग असेल त्या केसमध्ये आपण त्याला ट्राय करू शकता. बॉलिंग सेक्शनमध्ये पॅट कमिन्स, रवी बिश्नोई, नवीन उल हक आणि इथे नटराजन हैदराबादची प्रथम बॉलिंग असेल तर नटराजनला आपण ट्राय करा. लखनौची प्रथम बॉलिंग असेल तर मोहसिन खानला आपण ट्राय करा. तर अशी असेल आपली स्मॉल लीगची टीम. तर मित्रांनो आमची स्मॉलची फायनल टीम आपणास हवी असेल तर आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा. डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे, तेथून आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. तेथे आपण स्मॉल लीग टीम, ग्रँड लीग प्लेयर्स, ट्रम्प कार्ड प्लेयर्स नंतर सांगतो. तर आपण टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. तर स्मॉल लीगमध्ये कॅप्टन वाईस कॅप्टन आपल्यासाठी के एल राहुल चांगला सर्वात चांगला ऑप्शन असणार आहे. मार्कस स्टोयनिस आणि ट्रॅव्हिस हेड हे 3 आपल्यासाठी चांगले ऑप्शन आहेत स्मॉल लीगसाठी. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा चॅनल आपल्या मराठी बांधवापर्यंत शेअर करा आणि आपण चॅनलवर आमच्या नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद, जय महाराष्ट्र.